शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता, तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. गुरुदेवा गुरु दत्तात्रया श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज. आज तुम्हा सर्व साधकांचे मी आपल्या जीवन साधना यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो. माझा कुठलाही वाईट हेतू नसतो. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्ग मिळावा, तुम्हाला नवीन ज्ञान मिळावं, नवीन गोष्टींची माहिती मिळावी, हाच माझा हेतू असतो. आता त्यातील बऱ्याच जणांना काहीतरी खोटं वाटत असेल, तुम्हाला विश्वासच नसेल, तर मग मी त्याचं काहीही करू शकत नाही. प्रत्येक व्हिडिओ बनवताना तुम्हाला तुमच्या त्रासातून मार्ग मिळावा ह्याकडेच माझं लक्ष असतं. परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या संदर्भात एक गुप्त कवच स्तोत्र सांगितलं होतं. ते कवच स्तोत्र तरी तुम्ही निदान बघाल आणि त्याचा वापर कराल असं मला वाटत होतं. पण फार कमी लोकांनी ते कवच स्तोत्राचा व्हिडिओ पाहिला. त्यापैकी किती जणांनी तो व्हिडिओ अंमलात आणला असेल हे त्यांनाच माहीत. बाबांनो, तुम्हाला हाताला धरून तर मी बसवू शकत नाही की माझ्यासमोर या, बसा आणि करा. प्रत्येक त्रासातून बाहेर काढण्यासाठी देवऋषी मिळतोच असं नसतं. त्रासातून बाहेर पडण्यासाठी तुमची सुद्धा मानसिकता हवी. तुम्ही सुद्धा मनातून खंबीरपणं तुमच्या देवाला आव्हान करावं लागतं, तेव्हाच कुठं मार्ग मिळतो. आणि त्या संदर्भातच मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीचा गुप्त मंत्र सांगितला होता आणि त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच सकाळी 6 वाजण्याच्या अगोदर होळीची राख आणण्यासंदर्भात तुम्हाला सुचवलं होतं. आता त्यातील किती जणांनी होळीची राख घराकडे आणली हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. एकाही व्यक्तीने आणले नसेल याची मला गॅरंटी आहे, कारण तुम्ही विश्वास ठेवत नाही. ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण निसर्गातल्या ह्या ज्या शक्तिशाली वस्तू आहेत ह्या वस्तूंना तुम्ही टाळताय किंवा तुमचा विश्वासच नाही, हेच ह्यातनं दिसतंय. आता होळीची राख मी ह्या छोट्याशा पुडीमध्ये तुम्हाला दाखवतो. आज सकाळी सूतक काळ सुरू होण्याच्या अगोदर मी ही होळीची राख घेऊन आलेलो आहे. आता ह्या राखेला तुम्ही कमी समजू नका. ही राख म्हणजे एक आग आहे आणि ह्या आगीला तुम्ही ज्या दिशेनं सोडाल ती आग त्रास देणाऱ्यांना एका क्षणात जळून खाक करण्याचं सामर्थ्य ठेवते. एवढं लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल की एकही पैसा न खर्च करता आमचा त्रास बरा व्हावा, असा देवऋषी तुम्हाला सध्याच्या काळात शोधूनही सापडणार नाही. कुठे नाही कुठेतरी तुम्हाला खर्च करावा लागतो. तुमचा प्रवासाचा खर्च सोडून तिथं त्यांना वस्तूंसाठी किंवा त्यांची दक्षिणा म्हणून तुम्हाला द्यावं लागेल. तर हे जर बिनखर्चाचे उपाय आहेत ते तरी तुम्ही करावेत, पण तुमचा कोणाचाही विश्वास नाही. हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्देश आहे, तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं घर सुरक्षित राहावं तर हा उपाय तुम्ही करा अथवा करू नका, हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे ह्या राखेचा उपयोग कशासाठी आणि कसा करतात ते तुम्हाला सांगतो. आता आज सकाळी 6 वाजल्यापासून सूतक काळ सुरू झालेला आहे. दुपारी 3-3:30 पासून ग्रहण काळ सुरू होईल, तो 6:45 पर्यंत चालेल. ग्रहण काळ संपल्यानंतर ह्याची एक चिमट घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमच्या कुळदेवतेचं, तुमच्या ग्रामदेवतेचं नाव घेऊन ही सोडायची आहे. तसंच घराचं मुख्य दार
उघडं करून आतूनच एक चिमट सोडायची. तुमच्या बेडरूमला किंवा तुमच्या घराला खिडकी असेल तिथनं पण एक चिमट सोडा. घरात पाण्यात मिसळून तीर्थ करून सगळीकडे मारा. अशा पद्धतीनं आज ग्रहण संपल्यानंतर तुम्ही ह्याचा वापर करू शकता. आता तुमच्या घरात जर लहान मूल असेल, त्याला कुणाची नजर लागली असेल किंवा तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील किंवा तुमच्या मागून एखादं भूत प्रेत मागं आला असेल, घरात भांडण होत असतील, तर अशा वेळेला ह्यातला थोडासा राख तुमच्या कपाळाला लावा, तुमच्या डोक्याला लावा आणि हवेत तिथं सोडायचे आणि 5च मिनिटं तुमच्या कुळस्वामीचं नामस्मरण करायचं. 5 मिनिटं असं नामस्मरण करा की तुम्ही घरात आहात की तुमच्या कुळस्वामीच्या ठिकाणी आहात हे तुम्हाला जाणवलं नाही पाहिजे. मग 6व्या मिनिटाला तुम्ही तुमच्या कुळदेवतांना नाही आठवलं तरी चालेल. तुम्ही तुमचे कुळदैवत सोडून तुम्ही इतर देवांची भक्ती करायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर बऱ्याच ग्रंथांचं वाचन केलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं असेल की तुमच्या कुळदेवतेंची साथ जर तुम्हाला हवी असेल किंवा तुम्हाला इतर देवतांची साथ जर हवी असेल तर तुमच्या कुळदेवतेला तुम्ही रोज शरण जायला पाहिजे. आता तुम्ही कुळदेवतेला किती जण शरण जाता हे तुम्हाला माहीत. मी तुमच्या घरी बघायला येत नाही. तुमच्यापैकी असंख्य लोक इतर देवतांची भक्ती करतात. बाबांनो, मी तुमच्या विरोधात नाही, पण अमावस्येचा काळ, ग्रहणाचा काळ, पौर्णिमेचा काळ, शनिवार म्हणा किंवा पंचक म्हणा, हे असे दिवस आहेत की ज्या दिवशी तुमच्या घरात तुमच्या कुळदेवतेची शक्ती ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह करणं जरुरीचं असतं. तुमच्या कुळाचं रक्षण करण्याचं काम हे तुमच्या कुळदेवतेचं आहे आणि इथं कुठलीही बाहेरची दैवता तुमच्या मदतीला येत नाही, कारण ती पाहुणे असल्या समान आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणाची भक्ती करायची ती करा, पण ह्या दिवशी तरी किमान तुमच्या कुळस्वामींची भक्ती करा. ह्या आगीचा वापर करत असताना तुमच्या कुळदेवतेला मनापासून आवाहन करून त्यांना बोलवून मगच ती राख त्या दिशेला सोडायची आहे. तरच त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या घरात लहान मुलं असेल, त्याला नजर लागली असेल, तर अशा वेळेला तुम्ही 7 वेळा त्याच्या अंगावरनं ते काढून ती राख दारातनं बाहेर जरी सोडलीत तरी त्याला लागलेली नजर निघून जाईल. 3 दिवस म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, पौर्णिमेच्या पुढच्या दिवशी, अमावस्येच्या आदल्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, अमावस्येच्या पुढच्या दिवशी या राखेचा वापर एकाच दिशेला त्या शत्रूचं नाव घेऊन जर तुम्ही केलात तर त्या शत्रूचा काटा कमी आल्याशिवाय राहत नाही. पण तुम्हाला सर्वांना देवऋषी हवे आहेत. आता जे जे देवऋषी मला माहीत आहेत त्या त्या देवऋषांचे पत्ते मी तुम्हाला दिले. मी तुमच्यापासून काहीही लपवत नाही. मला जेवढ्या गोष्टींचं ज्ञान आहे तेवढं मी तुम्हाला देतो. पण काही उपाय हे तुम्ही पण घरच्या घरून केले पाहिजेत. तर जर तुमची इच्छा असेल तर हा उपाय करा, इच्छा नसेल तर हा व्हिडिओ गरजू माणसांना फॉरवर्ड करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वाचं मार्गदर्शन मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो आणि असेच महत्त्वाचे विषय ऐकण्याकरता बेल नोटिफिकेशन आयकॉनला देखील तुम्ही ओपन करू शकता. आशा करतो की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती तुम्हाला मी दिली ती तुम्हाला समजली असेल. इति श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदैव दत्त. श्री गुरुदैव दत्त.
श्री गुरुदेव दत्त. स्टॉप रेकॉर्डिंग.